अकलूज नगर परिषद हे घाणीचं एवढं साम्राज्य आहे. घनकचरा, एवढा घनकचरा जर बायपास रोडला मार्केट यार्ड समोर टाकत असेल तर पण हा बोर्ड आहे. ऐन चौकात जर एवढा घनकचरा टाकत असतील तर त्याच्यावर सामान्य नागरिकांनी काय व्यक्त करावे. अकलूज नगर परिषद एवढा वरून निधी येतो, त्या निधीचं करतायत काय? ह्या वार्डमधील जे कोणी नगरसेवक आहेत त्यांनी याच्यावर दखल घेतली पाहिजे. रस्त्यावर एवढा घनकचरा, दुर्गंधी, जे सकाळी मॉर्निंग वॉकला येत आहेत त्यांना त्या दुर्गंधीपासून त्रास होतो का नाही? आरोग्य विभाग काय करतो आहे? आरोग्य विभागाची ही दखल घ्यायचे काम आहे. नगर परिषदेत जे निवडून दिले नगरसेवक त्यांचा हा प्रकार आहे. त्यांनी आपापल्या वार्डमधली स्वच्छता ठेवली पाहिजे. नगर परिषद हे घाणीचं साम्राज्य, हे घाणीचं साम्राज्य बघा शेठजी कसं आहे. मग ह्याला काय अर्थ आहे का नाही? मग उगच मला सांगा, उगच नगरसेवकाला निवडून द्यायचं का? काय नाही, हे बंद झालं पाहिजे. हे घाणीचे साम्राज्य आहे. ऐन चौकात हे माळशिरस, इंदापूर चौक, अशोका चौक म्हणून नावाजलेला आहे. त्याला कुणीही काही म्हणू द्या, नावं देऊ द्या, त्याची काय हरकत नाही. पण अशोका चौकात पासून अगदी 100 फुटाच्या अंतरावर हे एवढं घाणीचे साम्राज्य चालू आहे. या साम्राज्यावर हे बोर्ड पण लावलेलं आहे. या बोर्डच्या अगदी खालून सुरुवात होते घाणीचं साम्राज्य. आज महावीर जयंती आहे. महावीर जयंतीच्या दिवशी मी हे टाकत आहे. नगर परिषद आणि त्याचे आरोग्य कर्मचारी काय करतायत? हा बोर्ड आहे. ह्या बोर्डच्या साईडपासून जे घाण आहे पेट्रोल पंपापर्यंत, त्याच्या पुढच्या बाजूला आनंदी गणेश मंदिरापर्यंत सगळ्या वन साईड घाणीचं साम्राज्य आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांना त्रास होतो का नाही त्याचा विचार करावा आणि त्वरित ही घाण उचलली जावी. अटल 25 न्यूज, सोलापूर, अकलूज. आरोग्य विभाग हे होर्डिंग किती दिवस परवानगी आहे त्यांना? कुठेही कशी होर्डिंग कोणाची लावले जाते? संग्रामनगर किंवा नगर परिषदेचं हे काम आहे. घाणीचं साम्राज्य काढता आलं पाहिजे. ते तो माने साहेब मार्केट यार्डचा माणूस आहे.